नमस्कार शेतकरी मित्रांनो, बंधूंनो. मी राजभाऊ उगले, राहणार कोठाळा, तालुका अंबड, जिल्हा जालना. बळीवंश वेदर चॅनल मध्ये मी आपले हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. मित्रांनो, आज गुरुवारी भारतीय हवामान विभागाकडून मिळालेल्या या उपग्रह प्रतिमाचं पुढील 4 आठवड्याचं विश्लेषण आपण अगदी धावत्या याच्यात करणार आहोत. आणि सध्या राज्यात कुठल्या सिस्टीम कार्यरत आहेत आणि कशा पद्धतीने राज्यात पाऊस असेल या संदर्भातली माहिती पाहणार आहोत. व तसाच सप्टेंबर महिना हा कसा असेल, ऑगस्ट महिना कसा आहे मित्रांनो, ही बऱ्यापैकी आपल्याला माहित झालेलं आहे. ऑगस्टच्या आपण मित्रांनो पाठीमागे सांगितले होते की 27 जुलै ते 5 ऑगस्ट पर्यंत पाऊस राहील. आज 6 ऑगस्ट आहे. बऱ्यापैकी 5 ऑगस्ट पर्यंत राज्यामध्ये पावसाच्या प्रमाणात आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात का होईना पाऊस जाणवला. परंतु 6 ऑगस्ट पासून मित्रांनो 13 ऑगस्ट पर्यंत साधारणतः पावसाच्या ऍक्टिव्हिटीज ह्या राज्यात कमी असतील. हे तुम्ही जर या मॅपकडे जर पाहिलं, हा 6 ऑगस्ट ते 13 ऑगस्टचा भारतीय हवामान खात्याने दिलेला अंदाज आहे. आपल्याला संपूर्णपणे मित्रांनो या ठिकाणी व्हाईट कलर दिसत आहे. व्हाईट कलरचा अर्थ आहे सामान्य पाऊस. सामान्य पाऊस म्हणजे गरीब पाऊस. कुठे फारशा नोंदी पहिल्या आठवड्यात होणार नाही. घाटावर मात्र मित्रांनो, घाटावर काही प्रमाणात या सक्रियता असतेच. कारण का, तर समुद्र सानिध्या लगतचा हा भाग आहे, कोकण आहे. यावेळेमध्ये मित्रांनो मध्य महाराष्ट्राचा भाग येतो. घाटावर पाऊस पडला म्हणजे मित्रांनो संपूर्ण मध्य महाराष्ट्रात पाऊस असतो, अगदी सांगली, सातारा, कोल्हापूर. परंतु या मध्य महाराष्ट्राच्या पूर्व जो भाग आहे त्या भागात सुद्धा पर्जन्यमान कमी असते. हा झाला पहिल्या आठवड्याचा. दुसऱ्या आठवड्यात मित्रांनो थोडीशी परिस्थिती आपल्याला सुधारताना दिसते. हा निळा कलर जो आहे हा आपल्याला अतिरिक्त पावसाचं म्हणजे पावसाचे संकेत देणारा कलर आहे. आपण जर पाहिलं तर घाटावर जबरदस्त डार्क निळा कलर दिसत आहे. म्हणजे मित्रांनो दुसरा जो आठवडा आहे 13 ते 20 या कालखंडात खऱ्या अर्थानं पावसाची ऍक्टिव्हिटी या वाढताना परत एकदा राज्यात दिसत आहेत. आपण पाठीमागे सांगितले 15 ऑगस्ट नंतरच राज्यात चांगला पाऊस पडेल. मराठवाड्यात विशेषतः पावसाची नोंदी होतील, हे आपण सातत्याने सांगितलेले आहे. मित्रांनो हे पहा, घाटावर निळा कलर आहे, पूर्व विदर्भात निळा कलर आहे, पश्चिम विदर्भात निळा कलर आहे, उत्तर महाराष्ट्राच्या भागात मित्रांनो पाऊस असेल. हा अगदी मध्य महाराष्ट्राचा संपूर्ण भागात पाऊस असेल. मध्य महाराष्ट्रामध्ये मित्रांनो सांगली, सातारा, सोलापूर मध्य महाराष्ट्रात येते. परंतु मध्य महाराष्ट्रातल्या सोलापूरमध्ये काय अवस्था आहे, पाऊस नाही. अहिल्यानगर मध्य महाराष्ट्रात, अहिल्यानगरचा पूर्व भागात काय अवस्था आहे, या सर्व गोष्टी मित्रांनो. नंदुरबार मध्य महाराष्ट्रात येतं, नंदुरबारमध्ये पाऊस नाही. तर मध्य महाराष्ट्रात पाऊस म्हणजे अगदी सर्वत्र पाऊस आहे अशातला त्याचा अर्थ नाही. मित्रांनो नीट जर अंदाज समजून घेत चला. आणि या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो घाटावर पावसाच्या नोंदी होतील, हे सातत्याने सांगितलेले. घाट यावर्षी सक्रिय राहणार आहे, हे आपण सांगितलेलं होतं. कारण मोठ्या प्रमाणावर तुम्हाला मी पुढे सांगतो ते. त्यानंतर दुसरा आठवडा मित्रांनो पाहू. दुसऱ्या आठवड्यामध्ये आपल्याला हा 20 ते 7 यामध्ये मित्रांनो परत उत्तर महाराष्ट्राचा जो भाग आहे नंदुरबार साईड या ठिकाणी घाटावर पाऊस दाखवतो. पूर्व पश्चिम विदर्भात पाऊस दाखवतो. उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस आहे. परंतु मित्रांनो मराठवाड्यामध्ये पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात सुद्धा कमीच दाखवलेल्या आहेत, हे यावरून लक्षात येतं. आणि चौथ्या आठवड्याकडे जर आपण गेलो तर मित्रांनो चौथ्या आठवड्यामध्ये बऱ्यापैकी महाराष्ट्रातला पाऊस पुन्हा एकदा कमी होताना आपल्याला दिसत आहे. अगदी या कालखंडात पाऊसच पडणार नाही असं नाही, अधूनमधून हलक्या सरी होत असतात. हलका ते मध्यम पावसाच्या ऍक्टिव्हिटीज या चालू असतात. परंतु बहुतांश आपल्याला व्हाईट कलर दिसत आहे, म्हणजे सामान्य पाऊस आहे. सामान्य किंवा सामान्यपेक्षा कमी पावसाची शक्यता ही चौथ्या आठवड्यामध्ये आहे. विशेषतः मराठवाड्यामध्ये मित्रांनो वाईट परिस्थिती आहे. तुम्ही मराठवाड्याकडे आणखी लक्ष केंद्रित करा. जे सध्या शेतकरी बांधवांची पिकं आहेत ते जेमतेम पाण्यावर आलेली आहेत. फार मोठे त्यामध्ये हे नाही, कारण पुढे पाण्याची टंचाई आपल्याला जाणवणार आहे. मित्रांनो या सर्व पार्श्वभूमीवर आपण आपल्या भारताच्या आजूबाजूला काय सिस्टीम चालू आहेत त्याची माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो ज्याला आपण मान्सून रेषा म्हणतो, ही मित्रांनो उत्तरेकडे शिफ्ट झालेली आहे. या ठिकाणी एक लो प्रेशर सिस्टीम आहे, त्यानंतर इकडे छोटीशी लो प्रेशर सिस्टीम कार्यरत असते आणि अशी एक लाईन त्याला बनलेली आहे. त्यामुळे या भागाकडे वारे मोठ्या प्रमाणावर खेचले जातात आणि घाटावर पावसाच्या ऍक्टिव्हिटीज चालू असतात. परंतु मित्रांनो आपल्या हिंदी महासागरातलं बाष्प या सिस्टीमकडे काही जात आहे, त्याचबरोबर या सिस्टीमकडे सुद्धा बाष्प जातं. आपल्याला नाकारता येत नाही, कारण आपण सातत्याने सांगितलेले यावर्षी प्रशांत महासागर हा उबदार असणार आहे, उष्ण असणार आहे. ट्रेडवे या पूर्वेकडे वाहणार आहेत आणि साहजिकच आहे मित्रांनो, जेव्हा
वाऱ्याचा वेग तिकडं असतो तेव्हा आपल्या हिंदी महासागरातलं बाष्प सुद्धा या सिस्टीम चोरून घेऊन जातात आणि ते अधिक शक्तिशाली बनतात. आणि नेमकं तेच होत आहे. उर्वरित आपलं बाष्प, कमकुवत बाष्प आपल्याकडे येत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पावसाच्या ऍक्टिव्हिटीज फार कमी आहेत. मित्रांनो, मराठवाड्यात तर अतिशय वाईट परिस्थिती आहे. अद्याप मी सर्व माझ्या हवामान चोळीतील मित्रांना विनंती करतो की तुम्ही एकदा मराठवाड्याचा दौरा काढा. आपण सर्वजण मराठवाड्याचा दौरा काढू. प्रत्यक्षपणे मराठवाड्यात काय परिस्थिती आहे ही पहा. आपण सातत्याने जे दुष्काळजन्य परिस्थितीचा आपण उल्लेख करत आहोत, त्यामध्ये मराठवाडा हा माझा केंद्रबिंदू आहे. इतर महाराष्ट्रातील जे विभाग आहेत, मध्य महाराष्ट्र असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम विदर्भ असेल किंवा पूर्व विदर्भात आपण या ठिकाणी कधी दुष्काळजन्य परिस्थिती सांगितलेली नाही. या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो, हे आपले सर्व बाष्प चोरी जाणार आहे. त्यामुळे काही काळ खऱ्या अर्थानं मान्सूनला ब्रेक बसणार आहे. आणि मित्रांनो, मी पाठीमागच्या एका व्हिडिओ सांगितलेले की चांगला पाऊस पडण्यासाठी आपल्याला मराठवाड्यामध्ये 21 ऑगस्ट उजाडणार आहे. कारण का, तर तोपर्यंत आयोडी सुद्धा पॉझिटिव्ह होत नाही. या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो, हे पुढील 3 महिन्याचा अंदाज आहे. सप्टेंबर सप्टेंबरचाच हा अंदाज आहे. सप्टेंबरचा जर अंदाज आपण हा पाहिला, स्पेशल सप्टेंबरचा आहे. तर मित्रांनो, सप्टेंबर महिना हा सुद्धा आपल्याला कलर समजून घेऊ आपण. त्यापूर्वी आपण कलर जर समजले, हा जो राखाडी कलर दिसतो आपल्याला मित्रांनो, हा या ठिकाणी पहा. जास्त डार्क राखाडी हा कमी पर्जन्यमान, अधिक फिकट 60 ते 70% आणि व्हाईट कलर हा सामान्य दर्शवतो. तर आपण जर पाहिलं तर संपूर्णपणे महाराष्ट्रावर आपल्याला तपकिरी आणि राखाडी कलर दिसतो. याचा अर्थ होतो मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सप्टेंबरमध्ये सरासरी कमी पर्जन्यमान अपेक्षित आहे. कमी पर्जन्यमान या इमेजद्वारे आपल्याला या मॉडेलद्वारे लक्षात येतं. हे ECMWF मॉडेल आहे मित्रांनो. त्यामुळे आपल्याला या अंदाजाकडे दुर्लक्ष करता येणार नाही. कारण सप्टेंबर महिना हा मित्रांनो उर्वरित मान्सूनसाठीचा अतिशय महत्वाचा महिना असतो. जलसाठे भरण्यासाठी हा महिना अतिशय महत्वाचा असतो. या कालखंडात महाराष्ट्रातले, मराठवाड्यातले विशेषतः जलसाठे भरणं अपेक्षित आहे. परंतु या मॉडेलकडून तरी मित्रांनो आपल्याला सध्या सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमानाची शक्यता वर्तवलेली आहे. अगदी पाऊसच पडणार नाही हे मित्रांनो थोडंसं चुकीचं आहे. कारण अधूनमधून हलक्या ते मध्यम पाऊस हा होत असतो. विशेषतः मित्रांनो, या कालखंडात या मॉडेलने आपल्याला फार मोठी कुठे अतिवृष्टी होणार नाही असा एक संकेत दिलेला आहे. विखुरलेल्या स्वरूपात हलका ते मध्यम पाऊस मराठवाड्यात अपेक्षित राहील, असे या मॉडेलचं कडून आपल्याला सिग्नल मिळत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो जर आपण पाहिलं तर सप्टेंबर महिना सुद्धा हा सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमानाचा घेऊन येत आहे. आपण जर मराठवाड्यातले किंवा महाराष्ट्रातले तालुक्याचे जर पाहिले तर 175 तालुक्यामध्ये मित्रांनो सरासरीपेक्षा कमी पाऊस आहे. हाच खूप मोठा अल निनोचा इफेक्ट आहे. आज जरी तुम्हाला पीक परिस्थिती बरी दिसत असेल, पीक जरी जोमत असतील, परंतु मित्रांनो अजून फ्युचर मध्ये पाण्याची टंचाईचा सामना आपल्याला करावा लागणार आहे. हे पाणी वेळीच कमी होऊ शकतं. त्यामुळे अजूनही आपल्यावरलं अल निनोचं सावट नष्ट झालेलं नाही. आणि या कालखंडात मित्रांनो मान्सूनचा जो उत्तरार्ध असेल, या उत्तरार्धामध्ये टेम्परेचरचा सामना आपल्या भारतीय सिस्टीमला, भारतीय हवामानावर होणार आहे. कारण जागतिक तापमानाचा परिणाम सुद्धा हा भारतावर सुद्धा होत असतो. उष्णकटिबंधीय आपला भाग आहे. त्यामुळे या सर्व पार्श्वभूमीवर मित्रांनो त्या काळात पिकांना ताण येऊ शकतो आणि सिंचनाची गरज ही लागू शकते. हा सर्व अंदाज लक्षात घेता मित्रांनो या हा जो अंदाज आहे हा काही अंतिम नाही. यामध्ये मित्रांनो स्थानिक लो प्रेशर, त्याचबरोबर आयोडी घटक आपला पॉझिटिव्ह होत आहे, एमजीओ फेजची स्थिती, ही सर्व परिस्थिती त्याला कारणीभूत असते आणि त्यानुसार याच्यात चेंजेस होऊ शकतात. हा अंदाज अंतिम नाही, एवढं लक्षात घ्या. परंतु या या अंदाजाकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही. एवढंच या निमित्ताने सांगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.